हॅलो स्टुडंट, आज आपण प्रॅक्टिस सेट 36 सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे सिम्प्लिफाय 3x मायनस 11y मायनस 17x प्लस 13y अँड चूज द राईट आन्सर. ओके, आपल्याला हे एक्झाम्पल दिले. हे दोन अल्जेब्राइक एक्सप्रेशन मधलं काय करायचंय, सबट्रॅक्शन करायचंय आणि जे येणारं आन्सर आहे ते या 4 आन्सर पैकी काय करायचं आपल्याला चॉईस करायचंय. ओके, मग आपण आधी अल्जेब्राइक एक्सप्रेशन सॉल्व करून घेऊया. एक्झाम्पल दिले आपल्याला 3x मायनस 11y मायनस 17x प्लस 13y. ओके, दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन आपण व्हर्टिकली लिहून घेऊया. 3x मायनस 11y ऑपरेशन कोणतं करायचं, सबट्रॅक्शनचं. लाईक टर्म्स खाली लिहून घेऊया 17x प्लस 13y. ओके, सबट्रॅक्शनमुळे काय होणार आहे, दिलेल्या सेकंड इक्वेशनचे काय होणार आहेत, साइन चेंज होणार आहेत. इथे प्लसचं साइन आहे, इथे कोणतं येणार आहे मायनस, आणि ह्या प्लसच्या ठिकाणी काय होणार मायनस. ओके, मग आता 3x मायनस 17x इज इक्वल टू 14x आणि साइन मोठ्या संख्येचं म्हणजे 3 आणि 17 मध्ये मोठा कोणता आहे 17, त्याला साइन कोणतं आहे मायनस, आणि इथे आन्सर काय आला मायनस 14x. करेक्ट. त्यानंतर बघा इथे मायनस मायनस आहे. ओके, मायनस मायनस बिकम अ प्लस, म्हणजे 11 प्लस 13 इज 24y आणि साइन मोठ्या संख्येचं मोठी संख्या कोणती आहे 13. 13 ला साइन कोणतं आहे आता मायनस, म्हणून काय आलं मायनस. ओके, आता बघा म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करून काय मिळालं मायनस 14x मायनस 24y. आता यांचं सिम्प्लिफाय केलं तर या दोघांमधून 2 जर कॉमन काढू शकतो आपण. 2 कॉमन काढल्यानंतर काय राहिलं 14 चे फॅक्टर 7 2 जा 14 म्हणजे इथे काय राहिला 7x. ओके, आणि मायनस 2 जर बाहेर काढला कारण की दोन्हीकडे मायनस साइन आहे त्यामुळे ते कॉमन निघेल, तर आतमध्ये काय शिल्लक राहतं प्लस, आणि 24 मधून 2 कॉमन काढल्यानंतर काय रिमेन राहतं 12y. ओके, मग आता हा ऑप्शन आहे का बघूया दिलेले आपल्या 4 ऑप्शन मध्ये. तर येस, -2 7x प्लस 12y ऑप्शन नंबर 4 हे काय झालं आपलं आन्सर. त्यानंतर बघूया एक्झाम्पल नंबर 2. द प्रोडक्ट ऑफ 23x स्क्वेअर y क्यूब z अँड मायनस 15x क्यूब y z स्क्वेअर इज. आपला काय करायचं आहे, दोन अल्जेब्राइक एक्सप्रेशनचा काय घ्यायचा आहे प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय करणार आपण मल्टिप्लिकेशन. ओके, याचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. आता मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करणार आहे, दिलेल्या सर्व टर्म्स मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. एक्स स्क्वेअर इंटू वाय क्यूब इंटू झेड इंटू मायनस 15 इंटू एक्स क्यूब इंटू वाय इंटू झेड स्क्वेअर. ओके, मग कोएफिशियंट जवळ आणू म्हणजे काय 23 इंटू मायनस 15, नंतर एक्स स्क्वेअर, नेक्स्ट एक्सची टर्म कोणती एक्स क्यूब ती जवळ आणली एक्स क्यूब, नेक्स्ट इंटू वाय क्यूब इथे एक वाय आहे तो येईल, इंटू झेड आणि इंटू झेड स्क्वेअर. ओके, 23 इंटू मायनस 15 किती येतात मायनस 345. करेक्ट. एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब. ओके, एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब. आपल्याला इंडायसेसचा रूल माहिती आहे, बेस सेम असेल आणि इंडेक्सची काय होती ऍडिशन, म्हणजे काय येणार आहे इंटू एक्स 3 प्लस 2 इज 5. ओके, इंटू वाय क्यूब इंटू वाय काय येणार आहे वाय रेस टू 4 3 आणि इथे काय नाही म्हटलं काय असतो 1 म्हणजे 3 प्लस 1 इज 4 इंटू झेड स्क्वेअर काय येणार आहे झेडचा क्यूब. ओके, मग आन्सर काय मिळाला आपल्याला मायनस 345 एक्स रेस टू 5 वाय रेस टू 4 अँड झेड रेस टू 3. ऑप्शन मध्ये बघूया मायनस 345 एक्स रेस टू 5 वाय रेस टू 4 अँड झेडचा क्यूब. हो का, ऑप्शन नंबर फर्स्ट काय मिळालं आपल्याला मायनस 345 एक्स रेस टू 5 वाय रेस टू 4 अँड झेड रेस टू 3. हेच आपल्याला काय मिळालं होतं ते आन्सर. ओके, आता एक्झाम्पल नंबर 3 बघूया. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. त्यामध्ये इक्वेशन दिले फर्स्ट 4x प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन म्हणजे काय, आपल्याला तिथे कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असती, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची.
ओके, मग हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपण एक्सची व्हॅल्यू काय करणार आहे, फाइंड आउट करणार आहे. क्वेश्चन 3 मधला फर्स्ट 4x प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2. ओके, आता बघा आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची एक्सची, म्हणजे इज इक्वल टू साइनच्या एका बाजूला एक्स असला पाहिजे, बाकीच्या सर्व टर्म्स काय करता आल्या पाहिजे, आपल्याला सिम्प्लिफाय करता आल्या पाहिजे किंवा कॅन्सल करता आल्या पाहिजे. बरोबर, मग आता बघा 4x प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2. ओके, इज इक्वल टू साइनच्या इकडे काय 9/2, 4x प्लस मध्ये एक टर्म आहे 1/2. ओके, आता हा 1/2 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यामधनं 1/2 जर सबट्रॅक्ट केला, जो ऍड केलाय त्यातनं जर तो सबट्रॅक्ट केला तर आपल्याला काय होणार आहे, 1/2 मायनस 1/2 केलं की आन्सर इथे काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. बरोबर, मग काय करणार आहे आपण त्यासाठी, सबट्रॅक्टिंग 1/2 फ्रॉम बोथ साइड्स. ओके, बोथ साइड्स मधनं 1/2 काय करणार, सबट्रॅक्ट करणार. मग देअरफॉर 4x प्लस 1/2 दिलेले आहेत. आता आपण काय करणार, त्याच्या विरुद्ध म्हणजे काय करणार, मायनस 1/2 एका बाजूला आणि दुसऱ्या साईडला काय येणार आहे, 9/2 आहे, त्यातनं सुद्धा 1/2 काय करणार, सबट्रॅक्ट करणार. ओके, जे काही आपण इथे ऑपरेशन करतोय ते इक्वेशनच्या दोन्ही साईडला म्हणजे बोथ साइड्सला आपल्याला अप्लाय करावं लागणार आहे. मग 4x केलं काय येणार, प्लस 1/2 कॅन्सल मायनस 1/2 म्हणजे 1/2 मायनस 1/2 इज 0 इज इक्वल टू 9. आता बेस सेमी म्हटल्यानंतर न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन होऊ शकतं. 9 मायनस 1 इज 8 अँड दोन्हींचं डिवायडेड काय ना 2. ओके, आता बघा 4x इज इक्वल टू 8/2. आता याला डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 4 जा 8, काय राहतंय 4x इज इक्वल टू 4. ओके, आता आपल्याला हा 4 कॅन्सल करायचा आहे, म्हणजे एक्स फक्त शिल्लक एक्स ठेवायचा आहे, म्हणजे हा त्याचा कोइफिशियंट कॅन्सल झाला पाहिजे. एक्सला 4 काय मल्टिप्लाय, मग त्याच्या विरुद्ध काय करणार आपण, 4 ने काय करणार, डिवाइड करणार. म्हणजे 4 इथे मल्टिप्लाय म्हणून काय करणार, ऑपरेशन कशाचं करणार, डिवाइड, त्याच्या विरुद्ध म्हणजे काय, डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय 4. का डिवाइड करते ते लक्षात आलंय, कारण की आपल्याला फक्त एक्स पाहिजे. मग काय येणार आहे, 4x/4 इज इक्वल टू 4/4. बोथ साइड्स मध्ये ऑपरेशन केलं, 4 4 गेट कॅन्सल, 4 1 जा 4, मग काय राहिलं, देअरफॉर x इज इक्वल टू किती शिल्लक राहिला, 1. मग आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 1. ओके, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 बघा काय दिलंय, 10 इज इक्वल टू 2y प्लस 5. ओके, आता याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे, y. मग आपण व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करणार आहे, y ची. त्यासाठी आता बघा काय करावं लागेल, इज इक्वल टू साइनची इकडे फक्त y ठेवायचा, बाकीच्या सर्व व्हॅल्यू कॅन्सल झाल्या पाहिजे. मग इथे काय दिसतोय, +5, त्याच्या अपोजिट काय करणार आपण, -5 करणार. मग काय करणार आपण, सबट्रॅक्टिंग 5 फ्रॉम both sides. Okay, 10 minus 5, 2y plus 5 minus 5. 10 minus 5 is 5 plus 5 minus 5 get cancel, काय राहिले 2y. ओके, आता आपण हे ट्रान्सपोज करून घ्या, म्हणजे LHS इकडे घेणार आणि RHS इकडे घेणार, म्हणजे देअरफॉर काय आलं, 2y इज इक्वल टू 5. ओके, मग आता फक्त आपल्याला y शिल्लक पाहिजे. मग इथे काय 2 काय मल्टिप्लाय, मग आता पुढचं ऑपरेशन काय करणार, डिवायडिंग कशाने डिवाइड करणार, y ला कोण मल्टिप्लाय करते 2, मग डिवायडिंग कशाने करणार 2 ने, डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 2. ओके, देअरफॉर 2y/2 इज इक्वल टू 5/2. 2 2 गेट कॅन्सल, देअरफॉर y इज इक्वल टू काय राहिलं, याला अजून सिम्प्लिफाय करता येत नाही म्हणून काय येणार 5/2. मग y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 5/2. ओके, आले लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3, 5m - 4 इज इक्वल टू 1. आता व्हेरिएबल कोणता याच्यामध्ये,
एम तो शिल्लक राहायला पाहिजे, बाकीचे सर्व टर्म आपल्याला कॅन्सल करायचे. इथे -4 आहे करेक्ट. त्याच्या विरुद्ध काय आहे, मायनसच्या विरुद्ध प्लस, म्हणजे काय करणार आपण ऍडिंग करणार. या अधिक प्लस असेल तर आपण काय करतो सबट्रॅक्ट. आता इथे मायनस आहे म्हणून काय करणार ऍडिंग. काय ऍड करणार आहे आपण, कॅन्सल काय करायचं आहे 4, म्हणून ऍडिंग काय करणार 4 टू बोथ द साइड्स. ओके, मग काय आलं देअरफॉर 5m इज इक्वल टू -4 प्लस 4 ऍड केल्यामुळे आणि 1 प्लस 4. -4 प्लस 4 गेट कॅन्सल, देअरफॉर 5m इज इक्वल टू 1 प्लस 4 इज 5. ओके, आता बघा m ला कोइफिशियंट काय 5, जो काय इकडे मल्टिप्लाय. मग आपण काय करणार ऑपरेशन नेक्स्ट, त्याच्या विरुद्ध डिवायडिंग बोथ द साइड्स. कशाने डिवाइड करणार 5 नी बाय 5. ओके, देअरफॉर 5m डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 5 अपॉन 5. 5 गेट कॅन्सल, 5 1 जा 5. देअरफॉर m इज इक्वल टू किती मिळाली व्हॅल्यू 1. ओके, त्यानंतर बघूया एक्झाम्पल नंबर 4. 6x minus 1 is equal to 3x plus 8. ओके, आता याच्यामध्ये व्हेरिएबल एकच दिलाय x, पण टर्म्स किती त्याच्या 2. बरोबर. आता बघा काय करायचं, एक एक सॉल्व्ह करायचं. आता 6x -1 आहे, हा -1 कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागणार आहे +1 आणावं लागणार आहे. म्हणून काय करणार पहिल्यांदा ऍडिंग 1 to both sides. ओके, मग काय ना 6x -1 + 1 इज इक्वल टू 3x + 8 + 1. ओके, जे काय ऑपरेशन करतोय ते दोन्ही साईडला करायचं. -1 + 1 गेट कॅन्सल, देअरफॉर 6x इज इक्वल टू 3x, 8 + 1 इज 9. ओके, आता बघा, आता ही 3x ची टर्म इकडे 6x आहे आणि इथे +9 आहे. ओके, आता काय करणार आहे आपण की ह्या टर्म मधनं म्हणजे एकाच बाजूला x ची टर्म आली पाहिजे. बरोबर. मग हा 3x इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय होणार मायनस. देअरफॉर 6x - 3x इज इक्वल टू 9. देअरफॉर 6x - 3x इज 3x इज इक्वल टू 9. ओके, आता काय करणार आहे आपण, एक्सचं कोइफिशियंट काय 3, तो काय करतो त्याला मल्टिप्लाय. आपण 3 ने काय करून घेणार डिवाइड. मग काय आलं नेक्स्ट ऑपरेशन इज डिवायडिंग बोथ साइड्स बाय 3. ओके, मग 3x डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 3. 3 गेट कॅन्सल, 3 1 जा 3, 3 2 3 3 जा 9. मग x इज इक्वल टू काय आलं 3. ओके, आले लक्षात. त्यानंतर बघूया एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5, 2 × x - 4 इज इक्वल टू 4x + 2. ओके, आता ह्या 2 ने आपण मल्टिप्लाय करून घेतलं तर काय मिळालं 2x - 2 × 4 8 इज इक्वल टू 4x + 2. देअरफॉर आता इथे बघा काय दिसतोय -8 म्हटलं. नेक्स्ट काय करणार आपण, इथं मायनस आहे म्हणून काय करणार ऍड करणार. ऍडिंग 8 टू बोथ साइड्स. 2x - 8 + 8 इज इक्वल टू 4x + 2 + 8. -8 + 8 गेट कॅन्सल, 2x इज इक्वल टू 4x, 8 + 2 इज 10. देअरफॉर 2x 4x इकडे प्लस इकडे येऊन काय होणार -4x इज इक्वल टू 10. देअरफॉर 2x - 4x बिकम अ -2x. लहान संख्येतनं मोठी संख्या वजा केली, चिन्ह मोठ्या संख्येचं. ओके, 10. देअरफॉर आता बघा -2 इकडे मल्टिप्लाय आहे, ते कॅन्सल करण्यासाठी -2 ने काय करावं लागेल डिवाइड. मग काय करणार नेक्स्ट, देअरफॉर डिवायडिंग बोथ द साइड्स बाय -2. ओके,
देअरफॉर काय येणार -2x डिवायडेड बाय -2 इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय -2. -2 गेट कॅन्सल, 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि हे मायनसचं साईन म्हणजे काय राहिलं शिल्लक x इज इक्वल टू -5. ओके.